नमस्कार मैत्रिणींनो, पहा रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर उन्हाळा चालू आहे आणि आपल्याला रोज तेच तेच भाजी भाकरी खाऊ वाटत नाही. तर आज आपण वेगळं काहीतरी मुलांसाठी बनवत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसे वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, इथं आपण फ्लावर, तोंडली वगैरे सर्व आपण इथं छान कट करून घेणार आहोत. इथं मिरची घेतलेली आहे आपण थोडी लांब लांब कट करून, जेणेकरून मुलांना दाताखाली येऊन तिखट नाही लागली पाहिजे. ह्यामुळं आपण थोडीशी मोठी कापलेली आहे. इथं छान आपण अशी कोथिंबीर वगैरे बारीक कट करून घेतलेली आहे. आम्ही 4-5 दिवस बाहेर फिरायला गेलो, खूप एन्जॉय केला. तर त्याची मी तिकडं रेंज असल्यामुळं व्हिडिओ घेतले पण नाही आहे. फक्त आपण कुंडावरचे वगैरे व्हिडिओ घेतले होते आणि ते मी टाकले होते. तर छान तिथं आमची शनी अमावास्येला आंघोळ वगैरे आम्ही केली. एकदम खूप प्रसन्न वाटत होतं. तर हे पहा, आपली इथं कांदा, टोमॅटो आधी तेलामध्ये जिरे टाकले, परतून घेतले. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, फ्लावर वगैरे आणि परत इथं आपण तोंडली टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता हे परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून आपल्या भाज्यांना पण टेस्ट येते आणि भाज्या पटकन शिजल्या जातात. थोडीशी हळद, धना पावडर आपण इथं घातलेली आहे. तर पहा, असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं खिसून घेतलं आहे, लसूण थोडा ठेचून घेतलेला आहे. ह्याच्यामुळं जी आपली टेस्ट आहे ती एकदम छान येते, आलं जर खिसून घातलं तर. आणि चवीनुसार इथं लाल तिखट घातलेलं आहे साधं. आणि छान आपलं इथं राईस आपण बनवून घेतलेला होता. तर पहा, इथं आपण छान मुलांसाठी पुलाव बनवत आहोत. तर एकदम छान असा टेस्टी आपला पुलाव झालेला आहे. त्याच्यात वरून आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा, थोडंसं तूप घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर सारी कोथिंबीर वगैरे घालायची आणि छान परतून घ्यायचं. तुम्ही इथं पनीर पण घालू शकता, पण आता इथं झटपट आपल्याला बनवून घ्यायचं आहे. भूक पण लागलेली आहे आणि दुपारच्या वेळेला जेवण असं करू वाटत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं जास्त लोक पाणीच पितात. तर म्हणलं चला काहीतरी मुलांसाठी वेगळं बनवून देऊ खायला. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हेज पुलाव खायला नक्कीच या हॉटेल ताई साहेब.